नमस्कार मंडळी, तुला शिकवीन चांगलाच धडा. 16 मेच्या भागामध्ये काय झालं ते आपण पाहणार आहोत. जरा खूप काही बोलते सगळ्या बायकांना आणि सरगमलाही हाकलून देते. दिल्यानंतर मग मॅडमला म्हणते, तुम्हालाही बोलता नाही आलं का की मी तुमची सून आहे, तुम्ही कसं काय त्यांना ओटी भरू दिलात. मग मॅडम म्हणतात की अगं मला त्यांनी बोलायला वेळच नाही दिलेला, असं कसं काय होऊ शकतं. तिथे येऊन उभा राहिला. सरगम मॅडमही तिथं थांबल्या. ॲटलीस्ट सरगम मॅडमने तरी सांगायला पाहिजे होतं की मी इथली सून नाही आहे म्हणून, तुम्ही कसं कायच भरू दिला. मग मॅडम म्हणते हां बोल बोल अक्षरा देवी समोर तुम्हाला आम्हीच दिसणार ना, बोला काय तुमचं असं भांडण झालं, फोडाच मी असं का आमच्यावर, असंच बोलतीये, म्हणत का असतात. वागतीये मी अशी, मलाच कळत नाहीये म्हणून. अक्षरा तिच्या बाबांकडे जाते आणि बोलते की माझ्याकडून असं असं झालं म्हणून. तर बाबा बोलतात की तू खूप जास्त रिॲक्ट होती, हे तुला कळतंय का, हे तू का होती हे तुला कळायला पाहिजे ना. तर म्हणते मग ती ओटी भरतायत, मॅडम काही बोललं नाही, सरगम मॅडमही काही बोललं नाही, असं नाही ना नाही करायला पाहिजे ना, कारण मी सून आहे या घरची, मी असून सुद्धा त्यांची ओटी भरू देत आहेत म्हणजे काय. ती घरी येतो आणि आईकडे जातो. तर मग भुवनेश्वरी त्याला सांगत असते की आज घडलेला प्रकार मॅडमने खूपच जास्त केलं, आज तर खूप जास्त केलं, वाटलंही नव्हतं की त्या एवढं जास्त करतील, पण आज त्यांनी केलं. सरगम मॅडमला हाकलून दिलं, त्या बायकांना काहीही बोलल्या, त्या बायकांना काय वाटेल की ह्यांनी घरी बोलवलं आणि अपमान करण्यासाठीच आम्हाला घरी बोलवलं म्हणून. त्यांना कसं वाटेल, काय वाटेल त्यांना, हा विचार केला का अक्षराने? नाही केला ना. आता कसं काय त्यांना परत बोलवायचं, तर कसं बोलवायचं. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे अक्षय तृतीयाला आपण साड्या वाटप किंवा अन्नदान असं काहीही करत असतो. मग अधिपती म्हणतो हो आपण करतो ना, त्यासाठीच मी त्यांना बोलवलं होतं, पण चुकून मला बोलताही नाही आलं किंवा सरगम मॅडमलाही बोलता नाही आलं. तेवढ्यात त्या बायकांना त्या छान दिसल्या, त्यांना असं वाटलं की ह्याच सूनबाई असतील म्हणून त्यांची ओटी भरायला त्या निघाल्या होत्या. आम्हाला वेळही नाही मिळाला की त्यांना सांगायला की ही सूनबाई आमच्या नाही आहेत. त्यांनी मोठ्याने एवढं ओरडल्या, एवढं सगळं काही गोष्टी केल्या आणि आता त्या निघून गेलेल्या आहेत सगळ्या बायका, कसं काय त्यांना बोलायचं, असं बोलत असतं. बायकांकडे जाते आणि बायकांना म्हणते खरंच सॉरी, माझ्याकडून चूक झाली, मला बोलायला नव्हतं पाहिजे, पण तुम्ही मग तिथली एक बाई म्हणते की हो तुम्ही कशाला माफी मागतायत, आम्हालाही माहीत नव्हतं ना की तुम्ही सूनबाई आहात, आम्ही चुकून दुसऱ्याचीच ओटी भरायला गेला आहात. मग ती बोलते नाही, आमची मित्र आणि मैत्रिणी असंच रिलेशन आहे. मग तिथली एक बाई तिला म्हणते असं फ्रेंडशिप करशील तर नवरा हातचा निघून जाईल आणि तुला काहीही मिळणार नाही, त्यासाठी तुझे जे काही मनात आहे ना ते त्याला व्यक्त करून दाखव म्हणून. ती घरी आलेला असतो आणि रूममध्ये जातो आणि मग तिथे अक्षरा म्हणते की मला ना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तो म्हणतो थांब मला दम खाऊ दे. मग खाली बसतो आणि पाणी प्यायला स्टार्ट करतो. मग अक्षरा म्हणते मला ना तुमच्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे. काल आपल्या इथे बायका आल्या होत्या, त्यांनी सरगम मॅडमची ओटी भरायला लागल्या आणि मी त्यांच्यावर खूप ओरडले आणि मी सरगम मॅडमलाही घराच्या बाहेर हाकलून दिलं म्हणून. खरंच चुकलं. इथेच एपिसोड संपतो. अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.